हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा उलगडा. वडगाव निंबाळकर पोलिसांकडून 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 2 आरोपी गजाआड. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. वडगाव निंबाळकर पोलिसांनी हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मौजे मुडाळे येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पंपावरून टिपर चोरीला गेल्याची तक्रार 23 जुलै रोजी दाखल झाली होती. यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज MIDC येथून टिपरसह 2 आरोपींना ताब्यात घेतले. राहुल विठ्ठल कराळे आणि आदित्य रमेश कराळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि बारामती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. वडगाव निंबाळकर यामध्ये दिनांक 22 तारखेला सदरच्या गावातून एक हायवा चोरीला गेलेला होता. त्याची तक्रार 23 तारखेला आपल्याकडे दाखल झालेली होती. त्यामध्ये तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून पोलीस स्टेशन वडगाव निंबाळकर जज आणि त्यांच्या टीमला संबंधित हायवाचा CCTVच्या आधारे पाठलाग करून जवळपास 50 ते 60 CCTV कॅमेरे चेक करून जवळपास 200-250 किलोमीटरवरती जाऊन वाळुंज MIDC संभाजीनगर या ठिकाणी संबंधित हायवा 2 चोरट्यांनी पळवून नेलेला होता. तर संबंधित 2 चोरटे आणि हायवा हा संभाजीनगर वाळुंज MIDC या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि संबंधित 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.